ह्या मार्गात जो भी जुळला असल दुखी कष्टी लोक जुळलाय. कोण जुळलाय? दुखी कष्टी लोक जुळलाय. त्याच्या मागाय हा वैद आणि ह्या ठोकणी बी जुळला आहे मार्ग. मोठ्या मोठ्या मुली होते, मुलं होते. माझ्या मुली संग कोण काय करणार बाबा, माझ्या घरी पाहुणे उतरणार नाही म्हणून संग हे पण लोक जुळले. पण पैसेवाले पण जुळले. माझ्याकडे कितीतरी गाड्या आहे बा, पण माझ्या पैसा कुठंच वाचत नाही. 5 सेवकांना महानता की बाबा जुमदेवीने आपल्या सेवकांपाशी एवढी मोठी शिदोरी बनवून ठेवली आहे का जीवनभर सरू शकत नाही. क्यों काकाजी सही बात आहे. ह्या शिदोरीला सांभाळायचं काम कोणाचं आहे? आपल्या सेवकांचं आहे. कोणाचं आहे जी? जो जागेगा वो पाएगा, वो सोएगा वो खोएगा. माझ्या गावचा अनुभव सांगतोय. निर्मलाबाई वानखेडे अनेकात असं त्याच्यामध्ये काळे देवाले नाही का, तुम्ही ऐकलं असाल. कृष्ण देवालय म्हणते त्याला, आमच्याकडे काळे देवालय म्हणते. ते त्या मार्गात असताना तिचा पती निघून गेला. 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. ओबीसी समाजाचे लोक आहेत ते, कुणबी समाजाचे. पती निघल्यावर त्या बाईवर दुःख आलं. त्या बाईला कोण सांगण्या केली असेल का बाबा ह्या मार्गात असं असं होते. ते माझ्या पत्नीकडे आली. विचार नाही केला का बाई मला मार्गा द्यायचा आहे. माझ्या पत्नीने सांगितलं का बाबा ते फलाण्या ठिकाणी गेले, ते आल्यावर तुम्ही येऊन जायचा. विचार आले. बिचारे मार्गात आली. मार्ग चांगला चालला. त्याच्या तिचे कार्य चालू होते. कोणतं तिच्या हाताने दुःख झालं मालूम नाही. एक सून पण होती तिला मोठीवाली. ते अशा व्यवस्थित पडली का तिला चेतना नव्हती. तिच्या लहान मुलानं फोन केला मला, काकाजी म्हणे कोटा म्हणे दादा मी तर तारसा येणार आहो. माझ्या आईची तब्येत खूपच खराब झाली म्हणे, काकाजी इथपर्यंत येऊ शकतात. मी गेलो. त्या शेवटीला पाहिलं कोणत्याच प्रकारची चेतना नव्हती त्या बाईला. बेहोशीमध्ये होती. मी म्हणलं काकूला बोलून आण म्हणलं. मोठा मुलगा पण होता त्याचा. बोलवायला गेला. माझी पत्नी आली रत्नवाला. म्हणलं त्यानं दातकुडी बसवली आहे का पहा म्हणलं. पाहायला मी ना बोट टाकून दिलं. तिची बोटाला अशी काचणी पडली होती. पहा मोठ्या मुलाला म्हणलं बाबा तू पाणी आण, बोरिंगच्या बोरिंग जवळच आहे, तीर्थ बनवून दे आपल्यासाठी. तीर्थ बनवलं. तिच्या डोळ्यावर शिपलं, तोंडामध्ये टाकलं. तर त्या बाईनं डोळ्याची पत्नी बी हात हलवलं नाही. कोणती चुकी केलं हे मालूम नाही. चुकीमुळे दुःख आहे ते पक्का आहे. धानपून बी होते सासवा सुनामध्ये, हे बी एक आपली चुकी आहे. समजून घ्यायला पाहिजे घरच्या वडील लोकांना का आपण बाहेरून मुलगी आणली आहे. होऊ शकते हेकड असन बेरड असन, समजून घ्यायला पाहिजे. अभ्यान भाषेमध्ये बोलायला नाही पाहिजे. ह्या मार्गाची रूपरेषा नाही. दुःखाचे पात्र बनू शकते म्हणून. पहा त्या बाईला असं दुःख आलं. तीर्थ केल्यावर तीर्थ टाकल्यावर त्याची चेतना ना आली. तुरंत म्हणलं बाबा ह्या बाईले तुम्ही शेवटीला दवाखाना धरा. मुलांना गाडी बोलवलं. राय हॉस्पिटल कामठीमध्ये नेलं त्या बाईले. कुठे नेलं? राय हॉस्पिटल कामठीमध्ये आहे. तिथं नेलं. नर्स लोक होते त्याने पाहिलं. मोठ्या डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरनं असं हात पकडला आणि हात सोडून दिला त्या बाई. किती वेळ झाला म्हणे. मुलांना म्हणलं 2 ते 2.5 तास होऊन राहिल्याची म्हणे. तो डॉक्टर त्या बाईला घोषित करणार होता का हे बाई गेली म्हणून. काय करणार होता? त्या बाईला घोषित करणार होता. पण आपली भगवत कृपा काय जागृत आहे. गाडीत बसताना मी भगवंताला म्हणलं अनेकात असताना पती गेला न परमात्माची ह्या बाईने धावा धरली. माझ्या मार्गाचा माणूस मला म्हणणार नाही. हा हरेक माणूस मरण्याकरता आला. काय छाट्याला हरेकचा जीवन येताना मरण सोबत घेऊन येते. ते मरण कोणाला मालूम नसते. बरोबर आहे. पण अनेकवाला पक्का म्हणलं का जोशी भाऊ अनेकात असताना ह्या बाईने त्या मार्गाला सोडलं आणि ह्या इकडच्या मार्गाला लागला. कुठे गेला का तुमचा भगवान? भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा जुमदेवी ह्या बाईची कशामुळे चुकी झाली आहे, काय झाली हे मला मालूम नाही. पण हिचे जीवन चांगलं बनलं. तेथून मी एका मार्गदर्शकला फोन केलं कुंभापूर गावामध्ये. भाऊ म्हणलं मी असं असं म्हणलं, पण माझ्याजवळ कोणताच प्रकारचा अनेक वाल्याला सवाल नाही राहणार द्यायचा. पण ह्या बाईचं योग चांगलं मिळालं पाहिजे. पहा डॉक्टरनं इंजेक्शन त्या बाईला लावलं नाही. त्या बाईला कोणत्या पद्धतीचं टॅबलेट म्हणजे बेहोशीत होती तर कोणतं टॅबलेट दिलं. त्या डॉक्टरनं हात पकडून सोडून दिलं. तो घोषित करणार होता हे बाई गेली आहे नंतर. पहा भगवंताची कृपा.
बिना इंजेक्शन बिना टॅबलेट दिला ते बाई टकर टकर त्या सलाबकडे पाहायला लागले, तर डॉक्टर तिच्याकडे पाहायला लागला का हे कोण्या भगवंताची पूजा करत. एवढा मोठा अनुभव आहे. बरोबर आहे. पहा, मानते की बाबाजी जसे बोलले तसे चालले, त्यांच्या शब्दाचे आपल्या जीवनाले वंदन पावले. का पावले? वंदन पावले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्व सेवकांना नमस्कार करतो जी. नमस्कार.